जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण या अभंगावरील कीर्तनाचा पुढील भाग क्रमशः. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे दुरी सारून या. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. नाम रूप आणि कार्यद्वारा वस्तुसिद्धी. तर यशोदेचा बाळ कोण म्हणवितो? उत्तर, जेथ नाही काही नाम रूप गुण, म्हणती निर्गुण जया लागी. अर्थात सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तोची गोकुळात बाळ, तोची गोकुळात होऊनी गोवळ, म्हणवी तो बाळ यशोदेचा. पण हे बाळरूप म्हणजे काळीचे स्वरूप होय. नागर गोडे बाळरूप, ते जे स्वरूप काळीचे. अर्थात यशोदेचा बाळ तो म्हणवितो जो नागरगोडे बाळरूप असून काळीचे स्वरूप आहे, अनादी आहे. निराकार निर्गुण म्हटल्या जाणार अ रूप सत्यम ज्ञानमनंत मानंदम ब्रह्म, ही ज्या साकार सगुण मुक ऐ बाळ रूपाची प्रभा आहे, ज्या ज्योतिर्मय ब्रह्म्याची निज ज्योती हे बाळ रूप आहे, ही इदम पूर्णम हे ज्यात अंतर्निहित असं अधपूर्णम त सच्चिदानंद यांचं साकार अधिष्ठातृ जो गोलोकीचा कृष्ण हे ज्या अनादी बाळाचं रूप आहे. इदम पूर्णमचं अधिष्ठातृ जो कृष्णशांश असा गणेश हे ज्याचं रूप आहे, कृष्णाचं रूप आहे. आणि अनंत जीव ही ज्याची प्रतिरूपे आहेत, असं जे अनादी काळीचे नागर गोडे बाळरूप, ते म्हणजे पुरातन सनातन असा ऐ मुक बालमुकुंद होय. याचं अधिक स्पष्टीकरण असं, कृष्णरूप देव बरोबर मुकुंदची आदी अंती एकमेव, विठ्ठलही मुकुटधारी शिव वासुदेव सज्ञक. अनंत ब्रह्मांडे उदरी देखिली मार्कंडेय कधीतरी, तोची बालमुकुंद हरी नंदा घरी बालक. बालमुकुंद स्वयं हरी हा बालकची स्वयं नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बालमुकुंद हरी बरोबर बाळकृष्ण. अनादी जो काळा ठाईचा बहुकाळा, तोची बालमुकुंद सावळा देखिला डोळा विटेवरी. मूक रूप बालमुकुंद जो सचिदानंद कंद, तोची पुंडलिक वरद विठ्ठल प्रसिद्ध मृत्युलोकी. दासा मुक्ता विरचित संत तत्वोपनिषद पुष्प 16. काळीचे स्वरूप अर्थात अनादी असं जे नागरगोडे बाळरूप बरोबर जो बालमुकुंद, तोच गोलोकी गोपाल कृष्ण, तोच बालमुकुंद हरी नंदा घरी बाळकृष्ण. हाच गोकुळीचा गोवळ, मथुरेचा द्वारकेचा कृष्ण, आणि हाच गाई गोपाळांच्या संगे गोकुळातून गोलोकातून आलेला असो, का द्वारकेचे केने म्हणून द्वारकेतून आलेला असो, पुंडलिकाच्या भावार्था पंढरपूरला आलेला नि पुंडलिकानं विटेवर उभा केलेला विठ्ठल होय. या कृष्ण प्रकरणातील हा अंतीचा मौनी विठ्ठल म्हणजे काळीचे नागरगोडे बाळरूप असा मुक बालमुकुंदच होय. अर्थात उपरोक्त कृष्णरूप देव म्हणजे मुक मौनी रूपाना आहे, ज्याच्या आदी अंती बालमुकुंद असा एकमेव बालमुकुंदच, अर्थात शक्तिमान असा साकार वासुदेव शिवच होय. कृष्णाचं मूळ रूप असा बाळरूप बालमुकुंद हा जसा शिवनाभिमुक्तय तत्वज्ञानानुसार साकार वासुदेव शिव आहे, या साकार वासुदेव शिवरूप बालमुकुंदाचं रूप म्हणजे जसं निराकार वासुदेव शिवाचं त ऐचं साकार अधिष्ठातृ बरोबर साकार वासुदेव शिवरूप कृष्ण आहे, गोपाल कृष्ण आहे. तद्वतच या कृष्णाचं अंतिम रूप जो पंढरपूरचा विठ्ठल, तो देखील शिवरूप मुकुटधारी वासुदेव बरोबर वासुदेव शिव रूपच. शिवनाभिमुक्तय तत्वज्ञानानुसार वासुदेव शिव सज्ञकच होय. आप्तवचनानुसारही बालमुकुंद बरोबर विठ्ठल या संदर्भात अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. तुकाराम महाराजांच्या या वचनोक्तीनुसार कधी काळी ज्याच्या उदरामध्ये मार्कंडेयानं अनंत ब्रह्मांडे पाहिली,
असा जो बालक हरी अर्थात बालमुकुंद, तोच बालक हरी बालमुकुंद बरोबर गोकुळी नंदाघरी बालक. एकंदरीत अनंत ब्रह्मांडे उदरी असा जो तो हरी हा अर्थात बालमुकुंद म्हणजे स्वयं हरी, हा बालक हरी म्हणजेच बालमुकुंदच स्वयं म्हणजे स्वतः नंदाघरी बालक, अर्थात बाळकृष्ण नंदाघरी म्हणजे नंदाघरी बाळकृष्ण रूपानं हा स्वयं बालक हरीच म्हणजेच स्वयं बालमुकुंदच, अर्थात बालमुकुंद हरीच बाळकृष्ण. तसंच जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे या संतोक्तीनुसार जुनाट अर्थात जो अनादी, अनादी म्हणून काळा, फक्त काळाच नव्हे तर बहुकाळा, अनादी काळा ठाईचा बहुकाळा अर्थात अतिशय पुरातन, खूपच जुनाट, अनादी असा हे वर्णन विठ्ठलाचं आहे. तथापि वर्णन करताना ज्याला संत महात्मे ठाईचा बहुकाळा म्हणून संबोधितात, ठाईचा म्हणजेच मूळचा, ठाईचा बहुकाळा म्हणजेच मूळचा अनादी पुरुष, मूळ पुरुष म्हणजेच बालमुकुंद, तोच सावळा बालमुकुंद देखिला डोळा विटेवरी, अर्थात पंढरपूरच्या विटेवरचा विठ्ठल म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून मूळ पुरुष शक्तिमान साकार वासुदेव शिव असा मुक ऐ बालमुकुंद होय. एकंदरीत सच्चिदानंद कंद जो मूक रूप बालमुकुंद, तोच या मृत्यूलोकी पुंडलिकाला वर प्रदान करणारा पुंडलिक वरद असा सध्याचा पंढरीनाथ विठ्ठल म्हणून प्रसिद्ध होय, अथवा पुंडलिक वरद म्हणून प्रसिद्ध असलेला मृत्यूलोकीचा पंढरपुरीचा सध्याचा विठ्ठल म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून त ऐ अंतर अंतर्गर्भीचा सच्चिदानंद कंद असा मुक रूप जो बाल मुकुंद, तोच हा सध्याचा आपल्या मूळ मुक रूपाचा असा विठ्ठल होय. एकंदरीत स्वरूप काळीचे ते मुकुंद बाल, रूप नागरगोडे बाल, तेची गोलोकी गोपाल, तेची हा विठ्ठल पंढरीये, तेथ हाती मुखी एक चरण, येथ उभा समचरण, ऐसा तो सच्चिदानंद घन परिपूर्ण पंढरीये, तेथ शाई येथ उभा, ऐसा हा लावण्याचा गाभा, सर्व या स्वयंप्रभची प्रभा, न वर्णवे शोभा जेथीची, मुक उत नाम वेद स्वरूपे मुक उत मुक वेद, मुक उन द प्रदाता मुक वेद, ऐसा मुकदेव द स्वरूपे जो, तोही मुक हाही मौनी, सम अर्थे एकची दोनी, मुक वेद मुक देव जे जनी, समर्थ ज्ञान प्रदानी मूकपणे जे. संत तत्वोपनिषद पुष्प 16. नागर गोडे बाळरूप ते स्वरूप काळीचे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या उक्तीतील ते काळीचे स्वरूप अर्थात अनादी असं जे नागरगोडे बाळरूप म्हणजेच हा बालमुकुंद हरी होय. हाच बालमुकुंद गोलोकी गोपाल असून हाच मृत्यूलोकी पंढरीचा विठ्ठल आहे. तेथ म्हणजे वटपत्रपुटी, त ऐ अंतर अंतर्गर्भी, शाई स्वरूपात करारविंदेन पदारविंदे मुखारविंदे विनिवेशयंतम, अर्थात हातात मुखात एक चरण असून येथ म्हणजे मृत्यूलोकी पंढरपुरी विटेवर समचरण उभा आहे. सच्चिदानंद अशा संपूर्ण ऐची घणीभूत मूर्ती असा जो सच्चिदानंद संपूर्ण ऐच्या केंद्रमध्यातील अंतर अंतर्गर्भीचा सच्चिदानंद घन सच्चिदानंद कंद बालमुकुंद, तो परिपूर्ण बालमुकुंद स्वयं म्हणजे स्वतः अर्थात परिपूर्ण स्वरूपात पंढरपुरी विटेवर विठ्ठल होय. तेथ म्हणजे वटपत्रपुटी, शाई म्हणजेच पहुडून असलेला, तर येथ म्हणजे पंढरपुरी विटेवर उभा, दोन्ही ठिकाणचा लावण्याचा गाभा असा हा एकच होय. अध इदम असं सर्व काही या स्वयंप्रभचीच प्रभा होय. हा स्वयंप्रभ तथा याच्या ठिकाणची ही प्रभा रूप शोभा दोन्ही अवर्णनीय आहेत. त्याच्या मुकुंद या नामातूनच त्याचं हाती येणारं स्वरूप वैशिष्ट्य असं की मुक उत द म्हणजेच मुकुंद, यातील उत बरोबर वेद, अर्थात मुक रूप असा जो तो स्वरूपानं मुक उत म्हणजेच मुक वेद स्वरूप होय. तथा द म्हणजेच दाता प्रदाता या अर्थानं जो मुक उत द बरोबर मुक उन द बरोबर मुक वेद प्रदाता देखील होय.
अर्थात स्वरूपानं मुकवेद स्वरूप तथा मुकवेद प्रदाता असा जो द म्हणजे देव, मुक रूप देव होय. मागील ओव्यांच्या संदर्भानुसार तिथं म्हणजेच वटपत्रपुटी आणि इथं म्हणजेच पंढरपुरी विटेवर दोन्ही ठिकाणी जो मुक रूप देवच होय. अर्थात वटपत्रपुटीचा जो तो देखील मुकच तथा पंढरपूरच्या विटेवरचा जो तो देखील मौनी म्हणजे मुकच. एकंदरीत मुक या सम म्हणजे सारख्या अथवा एकाच अर्थानं दोघेही एकच होत. तसंच दोघेही जनमानसात मुक वेद तथा मुक देव म्हणूनच प्रसिद्ध होत. दोघेही मुकपणानंच मुक वेदरूप म्हणजेच पंचम वेदरूप ज्ञान प्रदान करण्यास सम अर्थ होत. म्हणजे सारख्या अथवा एकाच अर्थाचे म्हणजे सारखेच समर्थ होत. एकंदरीत हाची शाई वटपत्रपुट इहलोकी उभा विटेवरी नीट तेथ वटपत्रपुट येथ विट ऐसे हे. अर्थात वटपत्रपुटशाही बालमुकुंद हाच इहलोकी म्हणजे या मृत्यूलोकात विटेवर नीट उभा आहे. तेथ म्हणजे अध इदम पूर्णमच्या हृदयी संपुटी अथवा अध इदम पूर्णमच्या केंद्रमध्ये अंतर अंतर्गर्भी अथवा जिथं तो शाही आहे म्हणजे शयन करून आहे तिथं वटपत्रपुट आहे. तर येथ अर्थात इथं म्हणजे मृत्यूलोकात जिथं तो उभा आहे तिथं वीट आहे असं हे आहे असतू. तर असं हे नागरगोडे बाळरूप बालमुकुंद नंदाघरी बाळकृष्ण नावानं रूपानं अर्थात गोकुळातील ज्याचं नाम बाळकृष्ण ज्याचं रूप देखलिया वेध लावी कर्षती. नागरगोडे बाळरूप ज्याचं कार्य नुघडता बाळपणाची फुली प्रथम दशेची पहाटे कालिंदीचे हृदय शल्य फेडिले. तसंच गीताजीने उपदेशिली असा जो ज्योतीची निजज्योती परब्रह्म स्वरूप जो भगवान श्रीकृष्ण तोच हा विटेवर उभी असलेली श्रीमूर्ती तीही उभी मूर्ती विटेवरी कारण गीताजीने उपदेशिली तीही विटेवरी माऊली म्हणजेच भगवान श्रीकृष्ण मूळचा बाळकृष्ण बाल मुकुंद. प्रश्न पंढरीस तो आला कसा? उत्तर पुढे भक्तराया चोजवित पूर्वार्ध द्वारकेचे केने आली याची ठाया. कल्पभेदानं श्रीकृष्ण अवताराची वेगवेगळी वर्णने आढळतात. पहिलं द्वारकाधीश भगवान आईसाहेब रुक्मिणीच्या निमित्तानं चंद्रभागेच्या तीरावरील दिंडीरवनात पंढरीस आला द्वारकेचे केने आले याची ठाया. दुसरं पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सांगाती येऊनिया प्रीती उभे समची राहिले पुंडलिकाच्या भवार्था गोकुळी हुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. प्रश्न समची उभे का राहिले? उत्तर भक्ती देखुनी लाचावला जाऊनी नेदी उभा केला. पुंडलिकाची उत्कट मातृपितृ सेवा पाहून परमात्मा प्रसन्न झाला व त्याला वरम ब्रूही म्हणजे वर माग म्हणाला. पुंडलिकानं सर्व जगाच्या उद्धाराची मागणी केली की हे नारायणा तू निरंतर इथंच राहावं आणि केवळ तुझ्या दर्शनानं सर्व जीवांचा उद्धार व्हावा एवढीच माझी प्रार्थना आहे. पंचमहापातकी विश्वासघातकी जिही यमादिकी गांजी येली ऐशिया पतिता करावे सनाथ पूर्वी माझी आर्त पांडुरंगा. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी तेव्हा पुंडलिका दिधला वर करुणा कर विठ्ठले. भगवान प्रसन्न झाला व तथास्तु म्हणाला. नामा म्हणे वर दिला नारायणे विठ्ठल दर्शने मुक्त होती. भक्तवत्सल भगवान तेव्हापासून तिथंच राहिला. हाच इतिहास नामदेवराय असा रेखाटतात. पितयाची भक्ती पुंडलिके केली मात हे ऐकिली देवराये नवलक्ष गोधने 500 सवंगडी रामकृष्ण पुढे चालताती. उठा चला जाओ पुंडलिक पाहो देव म्हणे भाओ पाहो त्याचा. गोकुळी हुनी देव पंढरपुरा पातला त्वरित पावला वेणुनादी. तेथुनी परतला वाळवंटी आला तव देव देखिला पुंडलिके. देव उभा आहे पुंडलिक पाहे चतुर्भुज स्वये देखिला. देखिला हरी शंख चक्र करी आयुधे ते चारी झळकती. चतुर्भुज मूर्ती देखिली दृष्टी पुंडलिके इट टाकी येली. इटेवरी उभा विठ्ठल राहिला
ठसा मिरविला त्रिभुवनी, तीही विटेवरी माऊली, तीही उभी मूर्ती विटेवरी. भक्तवत्सल भगवान तेव्हापासून तिथंच राहिला. पुंडलिकाच्या प्रेमायुगे 28 समचरणी वास पंढरीये. अर्थात हे नोहे आजी कालीचे युगे 28चे, मज निर्धारिता साचे हा मृत्यू लोकची नोहे, बाप तीर्थ पंढरी. थोडक्यात युगे 4. कृतयुग वर्षसंख्या 17,28,000. त्रेतायुग वर्षसंख्या 12,96,000. द्वापारयुग वर्षसंख्या 8,64,000. कलियुग वर्षसंख्या 4,32,000. एकूण 43,20,000. कृतादी चारही युगे म्हणजे एक चतुर्युग किंवा महायुग. महायुग वर्षसंख्ये 43,20,000. 71 महायुगे म्हणजे एक मन्वंतर. वर्षसंख्या 30,67,20,000. 14 मन्वंतरे म्हणजेच 994 महायुगे म्हणजे एक कल्प, म्हणजेच ब्रह्मदेवाचा एक दिवस. वर्षसंख्या प्रत्येक मन्वंतराचा संधिकाल 17,28,000. संधिकाळ धरून एका मन्वंतराची 30,84,48,000. 14 मन्वंतराचे 15 संधिकाल असतात, म्हणजे कल्पवर्ष संख्या होते 4,32,00,00,000 वर्षे. एकूण रात्र व दिवस मिळून ब्रह्मदेवाचा 24 तासाचा दिवस. अहोरात्र म्हणजे एक कल्प 8,64,00,00,000 वर्ष. ब्रह्मदेवाचे 100 वर्ष म्हणजे एक महाकल्प. महाकल्पवरी चिरंजीव शरीर असं मुक्ताईच्या शरीराचं वर्णन श्री एकनाथ महाराज करतात. सांप्रत ब्रह्मदेवाच्या दिवसातील 14 मन्वंतरांपैकी 7वे मन्वंतर चालू आहे. त्यातील 28 कृतयुगे, 28 त्रेतायुगे, 28 द्वापारयुगे आणि 27 कलियुगे व्यतीत झाली असून 28व्या कलियुगाचं प्रथम चरण चालू आहे. सारांश: 7व्या मन्वंतराच्या प्रथम महायुगातील प्रथम द्वापारात परब्रह्म श्रीकृष्ण बालमूर्ती रूपानं सर्व ऐश्वर्यासह पंढरीस आलेले आहेत. म्हणून संत महात्मे एक मुखानं युगे 28 विटेवरी उभा असं वर्णन करतात. एकंदरीत ज्योतीची निजज्योती परमज्योती असं जे ब्रह्म ते जणू रस्ता चुकलं नि उघड पंढरपुरी आलं. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निधान ज्याचे सनकादिका ध्यान. पाऊले समान विटेवरी शोभती, तीही उभी मूर्ती विटेवरी. श्री दासमुक्ता लिखित पुढील कीर्तनाचा अभंग आहे. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.